रामकृष्ण हरी माऊली. आजचा विषय आहे अधिक मास महत्त्व. तर या अधिक मासालाच मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. या महिन्यामध्ये आपण जे चांगले कर्म करू ते आपल्याला अनंतपटीने फल देणारे असते. म्हणून या महिन्यामध्ये मुख्यत्वे करून गोग्रास देणे, दिवसभर उपवास धरून सोडताना मौन धरणे याला फार महत्त्व आहे. जसे आपण जेवणाच्या अगोदर श्लोक म्हणतो की वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. किंवा एके ठिकाणी श्री एकनाथ महाराज म्हणतात की ग्रासो ग्रासी हरिस्मरण, ते अन्नची होय परब्रह्म पूर्ण, त्यासी नाही बाधकपण ब्रह्मार्पण सहजेची. किंवा एके ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामेन्यम चतुर्विधम. अजून एके ठिकाणी म्हणतात की ओम ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. म्हणजे जेवताना मौन धरायचे, म्हणजे प्रत्येक घासाला नामस्मरण करायचे. कारण आपले जे मुख आहे ते अग्निस्वरूप आहे आणि म्हणून प्रत्येक घासाला आपला तो यज्ञ होतो. आणि या महिन्यात हा असे जे यज्ञ आहेत ते यज्ञ करणं म्हणजे अनंतपटीने फल देणार आहे. म्हणून या महिन्यामध्ये उपवास धरणे, मौन राखणे आणि गोग्रास देणे हे महत्त्वाचे कार्य आहे. रामकृष्ण हरी माऊली.